चला इथे मात्र पंचांचा इशारा, इथे मात्र प्लेचा येतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र इकडे सन्मान दिला बॉल पहिल्या बॉलवरती आणि सन्मान देत ते एक रन पूर्ण केला. टॅप अँड रन, पुश रो खुश रो सिंगल. 6 ओव्हरचा मॅच युवा मिलन चषकाचा आपण थरार बघतोय. दिवस क्रमांक पहिला, मॅच नंबर 6 आजच्या दिवसातला. श्री गोविंद समर्थ पिंपळगाव विरुद्ध अजंठा चॅम्पियन. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आणि पहिल्या बॉलवरती इथे पहिला रन नक्कीच बघायला भेटतो आपल्याला. शिवम आणि श्यामची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी स्ट्राईक वरती अक्षय. क्लीन बोल्ट, फुललेंचा बॉल आणि बॅटरी खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल फर्निचर डिस्मिस. क्लीन बोल्ट डीजे. फेस करत होते श्याम आणि श्यामला इथे जर बघितलं तर बॅक टू द पवेलियन इकडे पाठवलेला आहे. वळतो मॅच कडे आपण. इकडे विकेट करण्याचा प्रयत्न बॅटचा मात्र इथे आउटसाइड लागत. चेंडू इथे स्लप पहिल्या स्लिप मध्ये मात्र तिकडे दाखल झालेला आहे. यावेळेस वा क्या बात आहे. फुललेंचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला इथे डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न इकडे नाहीये. इथे सिंगल आलाय. धावफलक पुढे वाढतोय. धावफलकावरती 3 रन. 4 बॉल मध्ये 3 रन 1 विकेट. अक्षय ठाकरे जबरदस्त गोलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये खेळ देखील चांगला दाखवला होता आणि पहिला सामना जिंकलेला आहे. पहिला देखील सामना जिंकला यांनी. त्यांचा हा दुसरा सामना आहे प्रीमियर लीगचा त्या चषकाचा. फुललेंचा बॉल यावेळेस परत एकदा जमीन समांतर फटका बघायला भेटतो इकडे. आवी जोपर्यंत बॉलला इथे अडवताय ते एक धाव पूर्ण केली आहे. पहिलंच ओव्हर अगदी किफायती बघायला भेटतो आपल्याला. का तर पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये आणि त्याचा फायदा सध्याच्या घडीला बॅट्समनने ते जास्त घेतला नाहीये. का तर गोलंदाजी मात्र अप्रतिम बघायला भेटते आपल्याला. हर एक संघ नक्कीच बेस देण्याचा प्रयत्न करतोय पॉवर प्ले मध्ये. जाणतात की इकडे बघा आपल्या बेस्ट प्लेअरला पुढे पाठवतात पहिले, मग गोलंदाजी असो की मग फलंदाजी असो. लो फुल टॉस आडव्या बॅटनी इथे फटका खेळलाय आणि चेंडू अडवलाय की नाही बघूया आपण इकडे. नाही, चेंडू इथे निघून जातोय सीमा रेषा पार. क्या मस्ती और क्या धूम. ये लगा शका लग बम बम. 4 चौकार. आठ रन 1 विकेट. पहिला ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती 8 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजंता चॅम्पियन. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता अजंता चॅम्पियन यांनी आणि पहिला विकेट हा अगदी निजी 2 रनावरती गमावला होता श्यामचा.
दीपक माहोरे गोलंदाजी ट्रॅक वरती. टप्प्याचा बॉल यावेळेस इथे इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. इथे लाजवाब झेल. व्हॉट अ कॅच. एक जबरदस्त कॅच नक्कीच बघायला भेटला आपल्याला इकडे. राहुलचा अप्रतिम झेल आणि फलंदाज इथे आदेश माहोर बॅक टू द पवेलियन. गॉन. दुसरा धक्का लागतो इकडे अजंता चॅम्पियन संघाला. मोठा विकेट पहिल्याच बॉलवरती दीपक माहोरे यांनी विकेट प्राप्त केलाय. आणि एक जबरदस्त राहुलचा कॅच बघायला भेटला आपल्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नवीन बॅट्समन कॅप्टन शुभम ठाकरे दाखल बॅटिंगला. यावेळेस चाकुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र इकडे हुक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि इकडे बघूया हुक केलाय आणि इथे पंचांचा इशारा काय. 4 चौकार. रणसंख्या दुहेरी अंकामध्ये अजंता चॅम्पियन संघाची 12 रन 12 ऑन दी बोर्ड. पण 2 मोठे विकेट इथे गमावलेले आहेत. पण इथे आज कप्तानी पारी खेळनी पडेगी शुभम को. पण यावेळेचा लाजवाब बॉल अनप्लेबल डिलिव्हरी. ज्यानंतर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो इकडे. दीपक माहोरे पिछले मॅच के हीरो ज्यांनी लाजवाब मात्र नक्कीच बॅटिंग बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये. ओ इथे चेंडू हवेत आहे. फटका बसलाय. झेल पकडला गेलाय. बिग विकेट कॅप्टन शुभम ठाकरे बॅक टू द पवेलियन. तिसरा गडी बाद दुसऱ्या ओव्हर मध्ये. बिग विकेट डाऊन. वळतो मॅच कडे आपण. अकुटप्प्याचा बॉल. ओहो आल्या आल्या बॅट चालवली आहे आणि चेंडूला इकडे फेकून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा बाहेर येतोय. युवा मिलन चषकाचा शानदार जानदार षटकार. 6 रन. ऋषिकेश युवा टॅलेंटेड प्लेअर आहेत आणि पहिलाच बॉल फेस करत होते आणि पहिल्याच बॉल वरती इकडे मात्र तडाखा बघायला भेटतो ऋषिकेशच्या बॅट मधून. 6 रन. ऋषिकेशचा पहिलाच मॅच आहे स्पर्धेतला आणि युवा प्लेअर आहेत. डेब्यू मॅच म्हणलं तरी हरकत नाहीये आणि आपल्या डेब्यू मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार मारण्याचा विक्रम जसं की वैभव सूर्यवंशी यांनी केला होता तसंच मात्र इथे करतायत इकडे ऋषिकेश. 18 रन धाव फलकावरती. ओ इथे बॅट चालवली. उंची जास्त गाठली आहे इकडे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. लाजवाब झेल
आणि इकडे दुसऱ्या ओव्हर मध्ये चौथा धक्का लागतोय अजंता चॅम्पियन संघाला. 18 रन 4 गडी बाद. 2 ओव्हर 18 रन 4 गडी बाद. इथे जर बघितलं तर रनाची गती ठीकठाक आहे, पण इथे 4 फलंदाज हे मात्र बॅक टू द पविलियन परतलेले आहेत. चला स्पीडअप करा आपण लगेच सामना, लगेच मॅच स्पीडअप करायची पंचांना विनंती आहे. चला अंपायरला विनंती आहे की सामना आपण स्पीडअप करायचा आहे. चला पिंपळगाव टीम थोडंसं लवकर फास्ट खेळायचं आहे आपण. याच्यानंतर अजूनही आपल्याला हा सामना पकडून 3 मॅचेस आहेत. 2 ओव्हरचा इथे पॉवर प्लेचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती 18 रन 4 विकेट. अजंता चॅम्पियन, पण अजूनही सलामीचे बॅट्समन आहेत शुभम. तर गोलंदाज स्ट्राईक वरती परत एकदा बघायला भेटतात आपल्याला. वेगवान तेज तरल बॉलला अक्षय डाकरे. जबरदस्त गोलंदाज आहे अक्षय. विकेट देखील प्राप्त केले पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय यांनी. आणि आपल्या वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये तयार होत आहेत. आज संधी आहे. चेक चेक चेक. दोन ओव्हर 18 रन 4 विकेट. गोलंदाज स्ट्राईक वरती अक्षय ठाकरे. यावेळेचा बॉल यॉर्क लाईनचा बॉल अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतो. इकडे लाजवाब चांगली बॉलिंग केली आहे आतापर्यंत बघितलं ना पिंपळगाव 11 संघाने. अगदी इकडे बॅट्समनला अगदी थांबवलंय बॅटिंग टीमला. आणि 4 मोठ्या विकेट पॉवर प्ले ओव्हर मध्ये प्राप्त केलेले आहेत. कुठे ना कुठे अजूनही शुभम आणि विवेकची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. अकुटप्याचा बॉल, यावेळेचा बॉल इथे जर बघितलं तर इकडे बॅक टू बॉलर ते मात्र खेळलेला आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो इकडे. लिडिंग एज इथे जर बघितलं तर पायाने अडवण्याचा प्रयत्न होता. बघा ग्रीन ग्रास स्टेडियम आहे आणि हलकीशी अपील नक्कीच बघायला भेटते रनआउट स्वरूपामध्ये. पंचांचा इशारा नॉट आउट आहे. तो बॅट्समन सुरक्षित क्रीज मध्ये आले. 2 धावा ते पूर्ण केल्या आहेत. 20 रन 4 विकेट. 20 ऑन दी बोर्ड. संधी होती बघा ग्रीन ग्रास स्टेडियम आहे. डावी जर मारली असती तर संधी बनली असती. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खेचलाय क्षेत्ररक्षक. तिकडे तिकडे दूरवरती चेंडू निघून जातोय. 1-2 का शुभम
28 रन 28 ऑन दी बोट, लॉस ऑफ 4 विकेट. पिंपळ गावचा संघ जर बघितलं तर अगदी लाजवाब आहे या स्पर्धेमध्ये. नवीन नवीन नक्कीच यंगस्टर प्लेअर देखील तुम्हाला बघायला भेटतायत. टाइम आहे बघा 30 मिनिटाचा कालावधी आहे. 15 पॉईंट आता 16 मिनिट झालेत आज समजून घ्या. 14च्या मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे अजून राहिलेले म्हणजे 19 बॉल डिलिव्हर करायचे आहेत, नाहीतर मग पेनल्टी असणार आहे तुम्हाला. त्यामुळे बॉल ऑलमोस्ट इथे टॅप केलाय. टॅप अँड रनची भूमिका नक्कीच बघायला भेटतीये. रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावरती घेतली शुभमनी. सिंगल षटक होते कंप्लीट. 3 ओव्हर 29 4 विकेट. बघा येणाऱ्या काही दिवसामध्ये जर बघितलं तर इकडे मुख्य आयोजक देखील असतील पिंपळगावचा संघ. का तर आता अनुभव फार आलाय. आपण जर बघितलं तर इकडे अक्षय असतील, दीपक असतील, अनेक काही प्लेयर असतील. आपल्या समाजातील अनेक काही मग कल्पेश असतील, असे काही अनेक मुले ते मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये आयोजक असतील या स्पर्धेचे. नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील एखादी स्पर्धा येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. तिथे 3 ओव्हर नंतर 29 4 विकेट. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघायला भेटते आपल्याला. कल्पेश नैनाव दूरवरच्या एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि प्रेक्षकांची आणि मान्यवरांची उपस्थिती देखील तुम्हाला आजच्या दिवसामध्ये बघायला भेटते आहे. आज फ्रायडेचा दिवस, शुक्रवारचा दिवस आणि आजपासून नक्कीच तुम्हाला 3 दिवस ही स्पर्धा मात्र नक्कीच बघायला भेटणार आहे युट्यूबच्या माध्यमातून देखील. प्रिन्स मूवीज या वाहिनीवरती आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. चांगला दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट दाखवतायत. एक चांगली क्लॅरिटी बघायला भेटते तुम्हाला प्रिन्स मूवी या चॅनलची. बोलतो मॅच कडे. 3 ओव्हर 29 4 विकेट. चला वेळ वाचवायचा आहे, वेळ आपला सुरू आहे. 17 मिनिट झालेत तुमचे आणि 18व्या मिनिटाला सुरुवात देखील झालेली आहे. विनंती असेल आपण वेळ वाचवा, नाही तर मग काय पॅनल्टीच्या रूपामध्ये तुम्हाला एक प्लेअर जो मात्र तुम्हाला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागणार आहे. जिथे 5 प्लेअर राहत होते तिथे तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागणार आहे. 30 सर्कलच्या पुढचा बॉल. लो फुलटॉस बॉल मिड विकेटला इथे टार्गेट केले आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 4. आणि बाहेर फेकून दिलाय तोफेचा गोळा. षटकार 6 रन. लाजवाब फटका इथे बघायला भेटला आपल्याला.
जर्सी नंबर देखील 12 आहे. बघूया इकडे आपण उरलेल्या 10 बॉलमध्ये किती रन बनवतील आपल्या संघासाठी. शुभम माहूर आणि विवेक माहूरची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश तेली. यावेळेचा बॉल अगदी खोदून काढलाय. नो बॉल, पंचांचा इशारा येतो इकडे. नो बॉल प्लस 1 अशा अवंतरित 2 धावा ज्या की इकडे धावफलकावरती लागतायत. आणि पुढचा बॉल हा असणार आहे फ्री हिट. पंचांचा पंखा तिकडे ते मात्र आता गरगर फिरतोय. फ्री हिट बॉल विवेकसाठी. संधी आहे मोठे फटके खेळण्याची फ्री हिटच्या बॉलवरती. बट यावेळेस फ्री हिटचा बॉल अगदी जर बघितला ना मंडळी तर कानापासून सिट्टी वाजवत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. अजूनही उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न आहे दोन्ही बॅट्समॅनचा की स्कोर नाही का 60 प्लस सगळीच घेऊन जायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके देखील खेळावे लागतील. आणि गोलंदाजीचा देखील प्रयत्न आहे की आम्हाला 60च्या आतमध्ये थांबवायचंय. लो फुल टॉस बॅटची मात्र इथे कड लागते. ते चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये दाखल झालाय. 1 रन जो की पूर्ण केला दोन्ही बॅट्समॅननी. निलेश तेलीचं आतापर्यंत षटक जर बघितलं तर फार किफायती राहिलंय. 4 बॉल डिलिव्हर केलेत. 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात निलेशनी या ओव्हरमध्ये. आणि दोन्ही बॅट्समॅनला अगदी थांबवलंय, पकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धावफलकावरती 45 रन. त्यावेळेस परत एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. चेंडू मात्र लॉगॉनला नक्कीच मार्गस्थ होतोय. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न इकडे नाहीये. बनवटी गोंदेगाव विरुद्ध जय बजरंग अजंठा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉससाठी लगेच. यावेळेचा बॉल इथे देखील प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि बघता 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. पण एक किफायती षटक पूर्ण होत आहे निलेशांचं. 5 ओव्हर 48 रन 4 विकेट. 6 बॉलचा अजूनही मात्र इकडे खेळ शिल्लक आहे. आणि 24 मिनिटं झालेले आहेत. अजूनही 6 मिनिटं इकडे बाकी आहेत. आणि 6 बॉल डिलिव्हर करायचे 6 मिनिटांमध्ये. तर 1 बॉल तुम्हाला 1 मिनिटामध्ये टाकावा लागणार आहे. 5 ओव्हर 48 4 विकेट. अजंता चॅम्पियन. गोलंदाजी मार्गवरती परत एकदा बघायला भेटतात आपल्याला कल्पेश. नैनव. चला वेळ वाचवायची विनंती असेल आपल्याला. अजूनही 2 सामने याच्यानंतर खेळवायचे आपल्याला. 3 वाजून 32 मिनिटं झालेले आहेत. थोडंसं लवकर. फुललेंचा बॉल इथे ऑफ साइडला शपल झाले. क्लीन बोल्ड. दांडी गोल. फर्निचर स्मिथ फलंदाज बाद. विकेट. कृष्णा माहोर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक बॉल. बघूया इथे स्पर्धेची पहिली हॅट्रिक बघायला भेटेल का. कल्पेश बनतील का या स्पर्धेचे पहिले हॅट्रिक घेणारे गोलंदाज. हॅट्रिक बॉल. 48 रन 6 विकेट. यावेळेचा बॉल दिशाहीन बॉल. व्हाईट बॉल. पंचांची दोन्ही हात समांतर आणि अवंतरचा इशारा करतायत मिस्टर संजय खिल्लारी सर. 49 6 विकेट.
इथे हॅट्रिक झाली आहे. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरलाय कल्पेश नायडू. निलेशचा एक जबरदस्त कॅच बघायला भेटला आपल्याला. निलेश तेली लावायचं काम करतायत. तू चल में आया. सर्व बॅटिंगला इथे बॅटिंग मिळते या मॅच मध्ये. 3 विकेट प्राप्त केलाय तिथे. हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला या वर्षीचा कल्पेश नैनव. नेक्स्ट बॅट्समन गोपाल. ओ इथे चौथा ऑलमोस्ट असं वाटतं की आला होता, पण इथे चेंडू अगदी स्टंपापासून उसळी घेत यष्टीरक्षकांच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल इथे येतोय. धावफलक स्थिर आहे. 49 रन 7 विकेट. 2 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. अकुटप्याचा बॉल उडवलाय. खिलाडी के मस्तक पदस्तक. फटक्यात आहे वजन. धाव मिळतील अर्धा डझन. षटकार 6 रन. गोपाल माहूर यांनी लाजवाब षटकार. 55 रन 7 विकेट. लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल आहे पहिल्या इनिंगचा. उडवलाय हेलिकॉप्टर. पण इथे क्रॅश झालाय. कॅच पकडला गेलाय आणि एका ओव्हर मध्ये विनंती असेल आपल्याला दोन्ही टीमला. याच्यानंतरचा होणारा पुढचा मॅच जो असणार आहे जय बजरंग अजंता विरुद्ध अमृतेश्वर वॉरियर्स गोंदेगाव. पनोटी गोंदेगाव. दोन्ही कर्णधार आपण लगेच टॉससाठी या. कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज. कमेंट बॉक्सच्या राईट साईडला आपण यायचं टॉस साठी, जिथे टॉस का बॉस मध्ये मान्यवरांच्या हस्ते टॉस संपन्न होणार आहे. चला टीम अजंता चॅम्पियन. अगदी एक चांगला स्कोर म्हणावा लागेल. एवढा कमी देखील नाहीये आणि जास्त देखील नाहीये. ऑलमोस्ट अवरेज स्कोर. आणि आजपासून जर बघितलं ना आपल्याला एक जर सामना आपण बघितला सोडला 76चा, तर आपल्या दिवसाला आजच्या दिवसामध्ये सर्व सामने अवरेज स्कोर बघायला भेटले. 2 सामने असे होते ते 60-60चे. एक सामना 47, एक सामना 55चा आता बघायला भेटलोय, आणि एक सामना आता 47 आणि एक सामना 76. 76 आतापर्यंत या स्पर्धेचा हायस्ट स्कोर आहे. ते देखील यांनीच बनवलंय श्री गोविंद समर्थ पिंपळगाव संघाने. आतापर्यंत हायस्ट स्कोर आहे या स्पर्धेचा आजच्या दिवसामध्ये. पनोटी गोंदेगाव संघाचे कर्णधार कॅप्टन पाठवा आपल्या टॉस साठी.
चला बॅट्समन पाठवा आपण टीम. पंकज आणि दीपक सलामीत जोडी मैदानाच्या आतमध्ये. माहोर बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग दाखल झाले, ज्यांनी लाजवाब बॅटिंग केली होती आपल्या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्ये. त्यांचा स्पर्धेतला हा दुसरा मॅच आहे. तर अजंता चॅम्पियन संघाचा स्पर्धेतला हा पहिलाच त्यांचा मॅच आहे आणि 55 धावसंख्या अजंता चॅम्पियन संघाने बनवलेली आहे आणि 56 रनांचं टार्गेट आहे. Yes, that's the news center. Jay Bajrang. Ajanta won the toss, selected to bat first. Thank you. 36 बॉल 56 रनांची गरज इकडे आहे आणि सलामीची जोडी जी मात्र दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती पंकज माहोर, नॉन स्ट्राईक वरती दीपक माहोर. अकुटोब्याचा बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे चेंडूला पाडून झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषा बार और क्या धूम लगा बूम बूम 4 चौका. बैगन अयो अरे थांब. यावेळेचा बाहेर जाणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेचा बॉल अजून एकदा नक्की चांगला डिलिव्हर केला इकडे कृष्णा माहोर यांनी. पहिल्या बॉलवरती मात्र इकडे चौकार बघायला भेटला आपल्याला, बट लागोपाठचे नंतरचे 2 बॉल हे आपल्याला बॉलर टू विकेट किपर बघायला भेटले. डॉट बॉल. 56 रनचं टार्गेट आहे, लक्ष आहे पिंपळगाव 11 संघाला सामना जिंकण्यासाठी आणि सुरुवात अगदी लाजवाब राहिली आहे. पंकज माहोर इन्फॉर्म बॅट्समन आहेत, ज्यांनी पहिल्याच मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, इथे देखील प्रॉपर संपर्क होत नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतो इकडे. इकडे भाऊ देखील आता फोटो शूट करतायत मैदानाच्या बाहेर. वाटतं मॅच भाऊच्या नंतर पहिल्या 4 बॉल मध्ये 4 धावा ते बघायला भेटले आपल्याला इकडे. ऋषिकेश मंगरुळे हो इथे वा क्या बात है. ते पहिल्या बॉलवरती इथे चौकार आला, बट त्याच्यानंतर मात्र 4 बॉल इथे उभं केलंय बॅट्समॅनला. बॉलर टू विकेट किपर हे 4 बॉल बघायला भेटले मंडळी. 5 बॉल मध्ये धाव फलकावरती 4 रन. अजंता चॅम्पियन, नावा चॅम्पियन आहे आणि आतापर्यंत चॅम्पियन खेळ नक्की दाखवतायत गोलंदाज कृष्णा माहोर. बॅटची कडा आणि इथे चेंडू स्लिपच्या दिशेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इकडे बघायला भेटते आपल्याला आदेश कडून यांच्याकडून आणि 1 ओव्हरचा ते खेळ पूर्ण होतो. धाव फलकावरती 5 ऑन द बोर्ड, 5 रन.
हो यावेळेसला जवाब इनफिल्डला क्लिअर केलाय आणि चेंडू इथे मात्र जमिनीला आगलावत निघून जातोय सीमारेषा पार 4 चौकार. शुभम ढाकरे यांचं भव्य दिव्य स्वागत केलंय. आइए शुभम आपका स्वागत है. 9 रन धावफलकावरती. त्यावेळेस परत एकदा उडवला गॅप मध्ये आणि इथे देखील स्टँड अँड डिलिव्हर्ड पंकज माहुरच्या बॅट मधून अजून एक जबरदस्त चौका. 4 इथे मिसफील्ड बघायला भेटते हलकीशी आणि इथे एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे दोन्ही बॅट्समननी. धावफलक पुढे वाढतो इकडे सिंगलनी. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तिकडे. हो यावेळेस लाजवाब इथे रनआउट. इथे बिग विकेट दीपक माहोर यांची मोठी विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज बाद.
बघितलं ना तर रनआउटच्याच बघायला भेटले आपल्याला. दोन्ही सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला बघायला भेटली आपल्याला. 15 रन 2 विकेट. श्री गोविंद समर्थ पिंपळगाव. गोलंदाजी स्ट्राईक वरती परत एकदा कृष्णा माहोर. स्ट्राईक वरती कल्पेश नैनाव कॅप्टन. फुरल्यांचा बॉल यावेळेस मात्र बॅटची एज लागतीये. इकडे चेंडू जर बघितलं तर इकडे ऑलमोस्ट गलीमध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये फील्ड झालाय. सिंगल 22 बॉल मध्ये 40 रनांची गरज आहे. रेक्वायर्ड 10.91 चा आहे. तिसरा ओव्हर आहे प्रगतीपथावर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ओ या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला मारलं. फेक फेक बाय फेक. दादू बॉल फेका मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल इकडे की बॉल आपण आणण्याचा कसा तरी प्रयत्न करा आयोजन कमिटी. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून इथे बॉल सुटलाय. 22चा 1 रन पंच कळवतात तिकडे. धावफलक पुढे वाढेल. 23 रन 20 बॉल 33. 20 गेंदों से 33 चाहिए. रोमांचक सामने बघायला भेटतायत आपल्याला. युवा मिलन चषकामध्ये 2026 मध्ये 10वं पर्व आहे. यावेळेचा बॉल खडे कट करण्याचा प्रयत्न. पाय यावेळेस मात्र चालले नाहीत आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतो आपल्याला. 19 बॉल 33 ची गरज आहे. 19 बॉल 33 बनवायचे आहेत विजयासाठी. 16 मिनिटं बाकी आहे आणि 16 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे 19 बॉल डिलिव्हर करायचे आहेत. अकुटप्याचा बॉल वेगात टाकलाय. पूर्णपणे बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचे येत आहेत. बॉलवरती एक धाव पूर्ण केली आहे. लेग बाईस पंच कळवत आहेत आणि षटक होतं इथे पूर्ण. 3 ओव्हरचा खेळ होतोय पूर्ण. धावफलकावरती 24 रन 2 विकेट. 18 बॉल 32. 18 गेंदों से 32 रनों की जरूरत. क्या होगा क्या होने वाला है ये तो आने वाला वक्त तय करेगा. 18 बॉल 32 पाहिजे इकडे. बघूया इकडे कोणता संघ बाजी मारेल. चला वेळ वाचवा. बघा तुमचे 15 मिनिट बाकी आहेत. अजंता चॅम्पियन 18 बॉल 32. अजंता चॅम्पियन संघाला विनंती आहे की आपल्याला 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. असं जर झालं नाही तर मग तुम्हाला इथे पॅनल्टी देण्यात येईल. पॅनल्टी अशी आहे की मग तुम्हाला तुमचा एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागणार आहे 30 सर्कल मध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन बघायला भेटतं आपल्याला. शुभम माहोर गोलंदाजी स्ट्राईक वरती. 18 बॉल 32 बनवायचे आहेत. तिकडे आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून 3 ओव्हर तुम्हाला बघायला भेटतील. ज्या वेळेचा फुरलेंचा बॉल परत एकदा इकडे उडवण्याचा प्रयत्न. ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू ठेवला होता इकडे. 17 बॉल 32 पाहिजे. 17 बॉल मध्ये 32 पाहिजे. स्ट्राईक वरती कॅप्टन आहेत कल्पेश नैनाव. नॉन स्ट्राईक वरती आहेत धीरज माहोरे. बघूया इकडे बनतील का नाही. 17 बॉल 32 ची गरज. अकुटप्याचा बॉल यावेळेस मात्र लाजवाब फटका. क्या बात है. अगदी कोणी भिडणार नाही कोणी नडणार
अजूनही 8 विकेट हातामध्ये आहेत. कल्पेश नेनव संघाचे कॅप्टन आहेत आणि आज मात्र कॅप्टनी पारी नक्कीच त्यांना खेळावं लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया इकडे काय इथे गोलंदाज शुभम माहोर कमबॅक करतील का इकडे बघूया. यावेळेचा लाजवाब बॉल अगदी फ्लाइट देखील दिली होती आणि जबरदस्त फुलेंचा बॉल डिलिव्हर केलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 15 बॉल 28 ची गरज आहे. 15 बॉल 28 रनांची गरज. हलकीशी अपील देखील बघायला भेटली होती विकेट किपर यांच्याकडून. पण इकडे पंच कळवत आहेत की बॅट्समन सुरक्षित इथे मात्र क्रीज मध्ये होते. डॉट बॉल इथे बघायला भेटलाय. प्रेक्षकांची देखील मात्र गर्दी देखील तुम्हाला आता बघायला भेटते का तर ऑलमोस्ट बघितलं ना मंडळी तर 4 वाजलेत आणि आपण आहोत पाटील स्टेडियम रामपूर मध्ये आणि आपण बघतो युवा मिलन चषकाचा एक शानदार सोहळा. यावेळेचा बॉल अगदी जर बघितलं तर टर्न घेतोय बॉल. अजून एक डॉट बॉल. चेंडू सोडून दिला होता आणि चेंडू देखील स्पिन होतो इकडे. शुभम माहोर इथे लाजवाब बॉलिंग करतायत. 14 बॉल मध्ये आता 28 पाहिजे. रिक्वायर्ड 12चा आहे. एका बॉलवरती 2 धावा इथे बनवायच्या आहेत विजयासाठी. आता अजून एक लागोपाठचा तिसरा डॉट. वा भाई वा कमालीची बॉलिंग करतायत शुभम माहोर या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये 5 बॉल टाकले. 4 धावा इथे खर्च केल्या आहेत आणि इकडे बॅट्समन कल्पेश नैनव यांना मात्र थांबवलंय. 13-28 ची गरज. वेगात टाकलाय. समोरून मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. शुभम बॉलला फील्ड करतात. 1 धाव आली आहे. या ओव्हर मध्ये आलाय 5 आणि 4 ओव्हरचा खेळ पूर्ण होतो. 29 रन 2 विकेट. 12 बॉल म्हणजे पाहिजे 27 रन. 12 बॉल 27 रनांची गरज. चला वेळ वाचवा. आपली विनंती असेल आपल्याला. 12 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 12 मिनिटं आहेत 12 चेंडू टाकण्यासाठी. तर वेळ वाचवायची विनंती असेल आपल्याला अजंता चॅम्पियन टीमला. याच्यानंतरचा होणारा जो सामना आहे दोन्ही टीमला विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. जय बजरंग अजंता विरुद्ध अमृतेश्वर वॉरियर्स बनोटी गोंदेगाव. गोलंदाजी ट्रॅक वरती परिवर्तन बघायला भेटते आपल्याला. श्याम माहोर गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल 27 स्ट्राईक वरती आहेत कल्पेश नैनव. नॉन स्ट्राईक वरती आहेत धीरज माहोर. वेगात टाकलाय. यावेळी तिकडे इकडे प्रॉपर कनेक्शन नाहीये आणि विकेट किपर कडून हा बॉल नंतर बॉल सुटला गेलाय. 22चा 1 रन पंच कळवतायत संजय साबळे सर. सामना आता हळूहळू थोडासा कठीण होत चाललाय. बॅटिंग टीम साठी जड होत चाललाय. 11 बॉल 26 पाहिजे. हळूहळू जर बघितलं तर इकडे अजंता चॅम्पियन्सचा संघ आपलं इकडे पारड मजबूत करत आहे. 11 बॉल 26 ची गरज. धीरज स्ट्राईक वरती आहेत. त्यांनी एक षटकार खेचला आहे या मॅच मध्ये. तो देखील लांब लचक. धीरज माहोरे जबरदस्त बॅट्समन आहेत. आक्रमक आहेत. बघूया इथे थांबवतील का काय. इथे 2 बॅट्समन इथे रन बनवतील का. 11 बॉल 26 ची गरज. त्यावेळेस वेगात टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दिशे नाही. पंचांची दोन्ही हात समांतर. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन इथे मात्र नक्की धावफलकावरती लागेल. धावफलक पुढे वाढेल. 31 रन 2 विकेट. 11 बॉल 25 रनांची गरज आहे. रिक्वायर्ड 13.64चा आहे. धीरज आणि कल्पेश जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेट वरती मनगडावरती विश्वास दाखवावा लागणार आहे. बघूया शाब माहोर. लो फुल टॉस. वेगात टाकलाय. रन घेण्याचा प्रयत्न इकडे नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 10 बॉल मध्ये आता 25 रनांची गरज आहे.
अगदी सामना देखील आता 56 रनांची मॅच आता हळूहळू जर बघितलं ना मंडळी तर रोमांचक बघायला भेटते आपल्याला. 10 बॉलमध्ये 25 रनांची गरज. असं वाटलं की अगदी इकडे पिंपळगावचा संघ इकडे बाजी मारेल पण त्यांना इकडे थांबवलंय. जबरदस्त बॉलिंग नक्कीच बघायला भेटते अजंता चॅम्पियन संघाकडून या मॅच मध्ये. 10 बॉल 25 ची गरज. अकुटप्याचा बॉल यावेळेस इकडे पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे देखील हवाई फायर नाही. येते काय मिसफील्ड आणि त्याचाच फायदा घेत इकडे दोन्ही बॅट्समॅननी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 9 बॉल मध्ये आता 23 पाहिजे आहेत. 9 बॉल 23 ची गरज. अगदी 3 बॉल देखील इकडे फार महत्वाचे असणार दोन्ही संघासाठी. का तर 3 बॉल मध्ये जर चांगले बॉलिंग जर केली श्याम माहोर यांनी तर सामना तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणारच आहे. बट शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा हे देखील इथे बघायला भेटणार आहेत आपल्याला. बघूया इकडे 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. 9 बॉल 23 ची गरज. उडवलाय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून कॅच ड्रॉप झालाय आणि इकडे बघता बघता 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मोमेंट तिथे प्राप्त करतील का बॅटिंग टीम बघूया इकडे या कॅचने. का तर सोपा झाला होता बघितला ना इकडे कॅच पकडला पाहिजे होता खरा पण सुटला गेलाय. 8 बॉल 21 ची गरज आहे आता. 8 बॉल 21 रनांची गरज. चला वेळ वाचवा. अजंता चॅम्पियन स्विंग अँड मिस. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 बॉल मध्ये 21 पाहिजे आता. सामना आता इकडे दूर 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 होत चालला बॅटिंग टीम पासून. काय इथे मोठे फटक्याने सामना जवळ आणतील का बॅट्समन. काय इथे अजंता चॅम्पियन इथे आपला स्पर्धेतला पहिला सामना जिंकतील का बघूया आपण इकडे. डिफेंडिंग चॅम्पियन आहेत आणि आतापर्यंत नक्की चॅम्पियन सारखे देखील खेळ त्यांच्याकडून बघायला भेटतो आपल्याला. 7 बॉल 21 ची गरज आहे. अकुटप्याचा बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणि काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. हलकीशी आपल्याला नक्कीच बघायला भेटली इकडे. डॉट बॉल षटक होते कंप्लीट. सामना होतोय शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी पाहिजे 21. फिर मैं स्टीयरिंग में उंगली वरती गेलाय. काय इथे 3 षटकार 1 चौकार खेचतील का बॅट्समॅन कल्पेश बघूया. उडवलाय यावेळेस इकडे चेंडूला पाडून दिला इकडे दूर 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 फारच दूर. कोलगेट मॅक्स फ्रेश. हे बॉल घ्या. 4 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजून एक लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. झेरेट
सांगली मार्गे कोल्हापूर जाणारी गाडी फलक क्रमांक 5 अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. काय बॅटिंग करतायत राहुल. छक्का जर मारला तर 500 रुपयांचं बक्षीस आहे कल्पेश यांच्याकडून. आणि इथे षटकाराने सामना संपवला आहे. कोल्हापूर माहोल 4 बॉलवरती 4 षटकार मारण्याचा सांगली विक्रम मार्गे कोल्हापूर जाणारी गाडी इथे नक्कीच खेचलाय. आणि इथे राहुल इथे सामना इथे षटकाराने संपवला. सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी सोलापूर माहोल पंढरपूर सांगोला मिरज काय सामना बघायला भेटला इकडे प्रेक्षकांना. पैसा वसूल मॅच. 6 बॉल मध्ये 21 लागत होते. राहुल आलेत आणि काय आले 4 बॉलवरती 4 षटकार मारून आपल्या संघाला इथे राहुलने मात्र इकडे विजय मिळवून दिलेला आहे. असं वाटलं की अजंता चॅम्पियन संघ इकडे सामना जिंकून जाईल. बट क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हणलं की मग शेवटपर्यंत काही सांगता येत नाहीये. पैसा वसूल मॅच बघायला भेटला. नेक्स्ट मॅच लगेच आपल्या